फोर्सफुली करायला लावलं तर तिच्या मनामध्ये सेक्शुअल भावनाबद्दल सेक्शुअल कृतीबद्दल एखाद्याला काही म्हणजे फंगल इन्फेक्शन वगैरे असेल तो केव्हा स्किन मागं पुढं करून बघत नाही. सेक्स करण्यासाठी वजानल वॉल इलॅस्टिसिटी असते, लुब्रिकेशन असतं, तिथं न्यूरोलॉजिकल एंडिंग्स असतात जे की तुम्ही कॉमनली पोर्नोग्राफीच्या व्हिडिओमध्ये बघता. हे 2 ओरल सेक्सचे प्रकार असतात आणि दोन्ही ओरल सेक्सचे प्रकार करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे याला म्हणजे सेक्शुअल हायजीन म्हणतो आम्ही, लैंगिक स्वच्छता म्हणतो. ही जर तुम्ही प्रॉपर मेंटेन ठेवत असाल. नमस्कार मित्रांनो, जसं ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये ॲनल सेक्सबद्दल सांगितलं होतं जे की तुम्ही कॉमनली पोर्नोग्राफीच्या व्हिडिओमध्ये बघता, त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ओरल सेक्सबद्दल. ओरल सेक्स म्हणजे तोंडाने केलेलं मैथून म्हणजे त्याला आपण ओरल सेक्स म्हणतो. आणि ओरल सेक्स करणे चांगलं आहे का नाही आहे, कशा प्रकारे करायला पाहिजे त्याविषयी आपण आज या व्हिडिओद्वारा थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया. तर मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे तुम्हाला 2 व्हिडिओ मिळत राहतील. आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ओरल सेक्स म्हणजे तोंडाने आपण मैथून करतो त्याला आपण ओरल सेक्स असं म्हणतो. आता ओरल सेक्स 2 प्रकारचे असू शकतात. म्हणजे आपण म्हणजे स्त्रियांना पण ओरल सेक्स करू शकतो, त्याला आपण क्युनिलिंगस असं म्हणतो. म्हणजे आपण जर जिभीनं आपण क्लायट्रिस ग्रंथीला चाटलं, त्यांच्या वल्वाला चाटायचं, त्याच्यानंतर आतमध्ये जिभीनं आत बाहेर करायचं, त्याला आपण म्हणतो क्युनिलिंगस. आणि जे ओरल सेक्स जे स्त्रिया आपल्या म्हणजे पेनिसवर करतात त्याला म्हणतो आपण ब्लो जॉब. तर हे 2 ओरल सेक्सचे प्रकार असतात आणि दोन्ही ओरल सेक्सचे प्रकार करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे त्याच्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ओरल सेक्स करणं हे चांगलं आहे, हे सायंटिफिक आहे, त्याच्यामध्ये काहीच काळजी करू नका. पण त्यासाठी तुम्हाला काही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की ज्याप्रमाणे सेक्स करण्यासाठी वजानल वॉल इलॅस्टिसिटी असते, लुब्रिकेशन असतं, तिथं न्यूरोलॉजिकल एंडिंग्स असतात, सेन्सेशन असतं, तर त्याचप्रमाणे ओरल सेक्समध्ये तुम्हाला काही गोष्टीचं लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये प्रथम मी ठेवेल की ओरल हायजीन, तुमच्या पेनिसची हायजीन आणि वजानल हायजीन, याला म्हणजे सेक्शुअल हायजीन म्हणतो आम्ही, लैंगिक स्वच्छता म्हणतो. ही जर तुम्ही प्रॉपर मेंटेन ठेवत असाल म्हणजे एक दुसऱ्याला इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, एक दुसऱ्याला व्हायरस किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, ही जर तुम्ही काळजी घेतली तरच आम्ही तुम्हाला ओरल सेक्स करण्यासाठी अलाउ करतो. जर एखाद्या पार्टनरला वाईट डिस्चार्ज जात असेल तर आम्ही ओरल सेक्स केव्हाच करायला ॲडवाईस करतो. एखाद्याला काही म्हणजे फंगल इन्फेक्शन वगैरे असेल, तो केव्हा स्किन मागं पुढं करून बघत नाही किंवा इथं खूप म्हणजे फंगस जमा झालेलं असेल आणि त्यावेळेला तुम्ही फोर्सफुली तुमच्या पार्टनरला जर ओरल करायला सांगत असाल तर नक्कीच तिच्या घशामध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते क्रॉनिक इन्फेक्शन पण होऊ शकतं. म्हणून ओरल सेक्स करताना एक इन्फेक्शनची काळजी दोघांनी पण घेणं अत्यंत गरजेचं असतं. एक दुसरी गोष्ट, जेव्हा केव्हा तुम्ही ओरल सेक्स करत असाल तर काही स्त्रियांना खूप एक घाणेरडं वाटतं, त्यांना वाटतं गलिच्छ वाटतं, त्यांना वाटतं नाही असं करू शकत नाही असं मी केव्हा विचारच केला नाही. पण उगीच आपलं पोर्नोग्राफीमध्ये बघता म्हणून तुमच्या पार्टनरला तुम्ही जर फोर्सफुली करायला लावलं तर तिच्या मनामध्ये सेक्शुअल भावनाबद्दल सेक्शुअल कृतीबद्दल काहीतरी घृणा बसू शकते आणि तिला दुसऱ्या वेळेला परफॉर्मन्स अँझायटी पण डेव्हलप होऊ शकते. म्हणून फोर्स न करता तिची जर प्रॉपर कन्सर्न घेतली, त्याच्या फायदे नुकसान जे की मी सांगतो आहे तुम्हाला ते जर प्रॉपर एक्सप्लेन केला किंवा हा माझा व्हिडिओ दाखवला तर ते तुम्हाला अलाऊ केलं तरच तुम्ही ओरल सेक्स करा. अदरवाईज बळजबरीनं दोघांनी एक दुसऱ्याचं ओरल सेक्स करणं हे खूप घातक होऊ शकतं, कारण ते तुमच्या डायरेक्ट माइंडवर परिणाम करू शकतं. तिसरी गोष्ट तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे, जेव्हा केव्हा तुमची पार्टनर अगर ब्लो जॉब करत असेल तर तिचं दात वगैरे आपल्या म्हणजे ग्लान्स पेनिस असतं, सेन्सिटिव्ह असतं, ते ग्लान्स पेनिसला दात वगैरे लागलं नाही पाहिजे, कुठे ब्लिडिंग झालं नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. एक आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा केव्हा टंगनी तुम्ही क्लायट्रिस ग्रंथीला करताय किंवा वल्वाला चाटताय किंवा आतमध्ये जीभ खालीवर करताय
तर त्यावेळेला पण तुम्ही सॉफ्टली स्मूथली ॲग्रेसिव्हपणा न दाखवता जर सॉफ्टली जर केलं तर त्यांना चांगली मजा येऊ शकते. ऑर्गॅझमची जे स्ट्रेंथ असते, ऑर्गॅझम जेव्हा असतो किंवा उच्चबिंदू जे आपण गाठतो त्या उच्चबिंदूची तीव्रता ही ओरल सेक्समध्ये जास्त आढळून आलेली आहे. जर तुम्हाला चेंज म्हणून बदल म्हणून आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये काही ना काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो की केव्हा न केव्हा तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्येच हे ओरल सेक्स मोडतं. पण ओरल सेक्समुळं तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप चांगला ऑर्गॅझम देऊ शकता, तुम्ही पण ऑर्गॅझम घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला मी ज्या सांगितल्या त्या काळजी करणं, इन्फेक्शनसाठी काळजी करणं हे गरजेचं असतं. ओरल सेक्स करताना कोणतीही मनामध्ये भीती नको, दडपण नको आणि गलिच्छपणा पण नको. आणि जेव्हा केव्हा तुम्ही करसाल दोघांनी पण प्युबिक हेअर्स रिमूव्ह करणं पण अत्यंत गरजेचं असतं. आणि जेव्हा करसाल दोघांनी पण आपले जनेंद्रिय पूर्ण चांगल्या म्हणजे कोमट पाण्यामध्ये थोडंसं 1 चम्मच डेटॉल टाकून त्याला क्लीन करणं गरजेचं असतं, जेणेकरून आजूबाजूला काही जर बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतील तर ते मरून जातील आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक दुसऱ्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. तर मित्रांनो, ओरल सेक्स तुम्ही वजानल सेक्ससारखे एन्जॉय करू शकता, पण त्यासाठी दोघांची संमती असेल तर माझी ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला मी देतो. काहीच काळजी नाही, तुम्ही करा, एन्जॉय करा. कारण सेक्शुअल लाईफ माणसाला, पुरुषाला किंवा स्त्रियांना आपल्या लाईफमध्ये एकाच वेळ मिळतं आणि चांगल्या प्रकारे चेंज म्हणून डेली एन्जॉय करत करत आपल्याला पुढं जायचं असतं. धन्यवाद मित्रांनो.